इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। ज्या मातीने ह्या मातीमध्ये या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज सारखा पुत्र घडवला त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या पुत्रांना आपल्या मातेच्या संस्काराची शिदोरी घेऊन या मातेच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या चाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावर झेललं, पेललं आणि पुढे नेलं, ते छत्रपती संभाजी महाराज। महाराष्ट्राला घडवणारे आणि वाढवणारे तिन्ही महापुरुषांना मी सर्वप्रथम मानाचं अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत। आज जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सारखं बनायचं असेल तर मासाहेब जिजाऊंचे विचार व शिकवण मी तुम्हाला समजून सांगणार आहे। मासाहेब जिजाऊ शिवरायांना सांगतात की शिवबा, राज्य मिळवण्यासाठी फक्त ढाल आणि तलवार वापरून राज्य मिळवता येत नसते, राज्य मिळवण्यासाठी त्या राज्याबद्दल सखोल ज्ञान तुम्हाला माहित असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या वेळेस तुम्हाला त्या राज्याबद्दल सखोल ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही स्वराज्याची स्थापना करू शकता, अशी शिकवण मासाहेब जिजाऊंना शिवरायांना दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांच्याकडे त्या त्या राज्याबद्दल सखोल ज्ञान होतं। आज काळ बदललेला आहे, लढाया बदललेल्या आहेत। पूर्वी राज्य जिंकण्यासाठी गड किल्ले जिंकावे लागायचे, पण आज तशी परिस्थिती नाही। आज स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठल्याही एका क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे किंवा जाणे हेच महत्वाचे। शेवटी एवढंच सांगेन, यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती। छत्रपती शिवाजी महाराज ची कीर्ती खूप मोठी होती। जो जगला रयतेसाठी तो राजा काय होता, कौतुक करावं जगाने असा त्याचा न्याय होता। अरे, रयतेच्या भरोश्यावर जगणारे बहुत होऊन गेले, पण रयतेसाठी जगणारे फक्त छत्रपती शिवराय होऊन गेले। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात। जाणता राजा म्हणजे रयतेचं दुःख जाणणारा आणि ते दुःख कमी करणारा राजा म्हणजे जाणता राजा। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।